मग मी माझा एक हात रुमालकीन वहिनीच्या चेहऱ्यावरून फिरवू लागलो. वहिनींना माझा हाताचा स्पर्श होताच त्यांनाही खूप आनंद मिळू लागला होता. मग त्यांनी माझा हात पकडून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या आणि म्हणाल्या, विशाल, जो आग मेरे दिल में कई सालों से मुझे हुई थी, तुम्हारे पर्स से आज उत्तेजित होना पड़ा. मग वहिनीही तिची ओठ माझ्या ओठापर्यंत घेऊन आली आणि तेव्हाच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केल्यामुळे तिने लगेच मला मिठीत घेतले. मला सोडायची तिला अजिबात इच्छा होत नव्हती. मग मी पण तिला साथ देऊ लागलो. हळूहळू आमचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते. आता माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य नव्हते, म्हणून मी लगेच वहिनींच्या ओठावर ओठ टेकवले आणि तब्बल अर्धा तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो. हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवले आणि मित्रांनो, कथा खूप सुंदर आहे, माझी आणि माझ्या रूम मालकीन वहिनीची. शेवटपर्यंत नक्की बघा, मजा येईल. मित्रांनो, माझं नाव विशाल आहे, वय 25, एक सिव्हिल इंजिनियर असून मी नुकतीच माझी बदली नाशिक शहरात झाली होती. माझ्या मनात शहराबद्दल उत्सुकता होती, पण त्याचबरोबर एकटेपणाची छायासुद्धा, कारण मी अजूनही अविवाहित होतो आणि नवीन शहरात कोणी ओळखीचे नव्हते. 5 दिवस झाले होते नाशिकला येऊन. दिवस ऑफिसात जात होतो, पण संध्याकाळी जेव्हा मी माझ्या लहानशा लॉन्जिंगच्या खोलीत परत यायचो, तेव्हा ती खोलीही मला एकटीसारखी वाटायची. त्यामुळेच मी ठरवलं एक भाड्याचं घर घ्यायचं, जिथे थोडं स्थिर वाटेल. ऑफिसात माझे काही मित्र आधीपासून इथे राहत होते. त्यांचा एक ग्रुप आहे. रोहित, अक्षय आणि साहिल हे तिघं एकाच कॉलनीमध्ये राहत होते. मी त्यांना म्हटलं, मित्रांनो, माझ्यासाठीही एक चांगलीशी खोली बघा ना, थोडी शांत आणि मोकळी असलेली. त्यांनी हसून घेतलं आणि एकमतानं सांगितलं, चल आज संध्याकाळी बघूया. त्या दिवशी आम्ही ऑफिसनंतर मोटरसायकलवरून काही कॉलन्या फिरलो. 1-2 ठिकाणी चौकशी केली, पण काहीच जमत नव्हतं. शेवटी साहिल म्हणाला, एक ठिकाण माहीत आहे, थोडं जुनं आहे पण खूप मोकळं आहे. एक विधवा बाई एकटी राहते, तिला एक भाडेकरू हवाय वरच्या मजल्यावर, चल बघून येऊया. मग मी तयार होऊन 11 वाजेला ते घर पाहण्यासाठी जाण्याचे ठरवले. मी जेव्हा त्या घराच्या जवळ येऊन पोचलो, तेव्हाच त्या घराच्या आजूबाजूला सर्व शांतता होती. मग मी त्या घराच्या दारावर थाप मारली आणि काही वेळातच कुणीतरी तो दार उघडला. पण समोर जेव्हा माझे लक्ष उभ्या असलेल्या त्या बाईकडे गेले, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो, कारण ती बाई जणू आत्ताच अंघोळ करून माझ्यासमोर उभी होती. तिचे ते मोकळे केस, काळेभोर डोळे आणि गुलाबी ओठ मला त्या क्षणी त्याच्याकडे आकर्षित करू लागले होते. पण ही सुंदर असून सुद्धा विधवा कशी काय झाली? त्या क्षणाला माझ्या मनात प्रश्न उद्भवला आणि तेव्हाच त्या बाईचा गोड आवाज माझ्या कानी पडला. ती बाई मला म्हणाली, भाई साहब, कौन चाहिए आपको? तेव्हा मला कळाले की ही बाई आपल्याकडची नव्हती, कारण तिला धड मराठीही जमत नव्हतं. म्हणून त्या बाईला मी हिंदीतच म्हणालो, मुझे आपके यहाँ किराए का घर चाहिए था. मेरे दोस्तों ने मुझे बताया था, क्योंकि वो भी 2 घर छोड़ के किराए के घर में रहते हैं. आपके यहाँ घर तो खाली है ना? तेव्हा ती बाई मला म्हणाली, भाई साहब, आप अंदर आ जाओ, बैठ के आपको पूरी फॉर्मॅलिटी समजा देती हूँ. ती बाई या क्षणाला गाऊन घालून माझ्यासमोर बसली होती. माझं लक्ष अधूनमधून तिच्या त्या ठिकाणी जाऊ लागले होते. मग ती मला सांगू लागली, देखो भाई साहब, मेरा जो ऊपर वाला घर है वही मुझे किराए से देना है.
इस घर का किराया तबकीन 4,000 रुपये होगा और आपको डिपॉजिट 10,000 रुपये पहले जमा करना पड़ेगा। ऊपर वाले कमरे में जाने के लिए आपको बाहर से सीढ़ियाँ नहीं है। आपको मेरे घर में से ही गुजरकर ऊपर वाले कमरे में जाना होगा। रात को 10 बजे के बाद अगर कोई इमरजेंसी होती है तभी कोई बाहर वाला अंदर आ सकता है, नहीं तो आपको भी 10 बजे से पहले घर में लौटना है। उसके बाद आपको भी घर में एंट्री नहीं मिलेगी, क्योंकि घर में भी मैं अकेली रहती हूँ। इसलिए यही कुछ मेरी शर्तें हैं। अगर आपको यह मंजूर है तो तुम कल सुबह नहीं तो आज शाम को ही अपना सामान यहाँ डाल सकते हो, नहीं तो तुम दूसरा घर देख सकते हो। मग मी स्वतःचा विचार करू लागलो आणि म्हणालो, या ठिकाणी नियम फार कडक आहेत, पण आपल्याला राहण्यासाठी घर तर पाहिजेच। असेही दिवसभर आपण घरी थांबत नव्हतो आणि बाहेरही आपली अजून या ठिकाणी ओळख नाही। शिस्तीत राहिलो तर आपण फायद्यात राहू। म्हणून त्या बाईला मी आज संध्याकाळी सामान टाकण्याचे हो सांगितले। मग ती बाई मला हळूच म्हणाली, अगर आपको टिफ़िन सुबह शाम का चाहिए तो वो भी यहाँ से आपको मिल सकता है। आपकी इच्छा है तो आप मुझे बता सकते हो, ताकि मैं आज शाम का खाना आपका बना सकती हूँ। मग मी स्वतः विचार करून त्या बाईला म्हणालो, आप खाली डेली मुझे सुबह ब्रेकफास्ट दे देना और रात को खाना मैं यही खाऊंगा। तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैं शाम को मेरा सामान लेकर आता हूँ। तेव्हा ती बाई मला हो म्हणाली। मग मी त्या ठिकाणाहून निघून माझ्या मित्राच्या रूमवर येऊन पोचलो। त्यातील एक मित्र मला म्हणाला, का रे, आवडला का रूम? मग मी त्यांना हो म्हणालो। मग तो मित्र मला परत म्हणाला, जी बाईचा रूम तू घेतलेला आहेस ना, ती बाई पण फार सुंदर आहे रे, काय दिसतेच यार ती गजब। मग मी त्यांना म्हणालो, हो ना, सुंदर आहे, पण अगदी व्यवस्थित बोलणं आहे तिचं। नशीबवान आहेस यार तू, तुला अशी घर मालकीन मिळाली। मग मी त्यांचं जास्त न ऐकता त्या ठिकाणाहून निघून मी माझ्या सामान पॅक करण्यात बिझी झालो। माझ्याकडे फक्त 2 मोठ्या बॅग होत्या आणि संध्याकाळी 5:30 वाजेला मी त्या बाईच्या घराजवळ येऊन त्याच्या दारावर मी थाप मारली। काही क्षणातच त्या बाईने दार उघडला। तेव्हा ती बाई फोनवर कुणाशी तरी बोलत होते आणि तिच्या हातात एक फाईल आणि 2 पेपर होते। जोपर्यंत त्या बाईचं बोलणं संपत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी उभा राहून तिच्याकडे पाहत होतो। तिच्या दोघा हातात कागद होते आणि तिने आपला फोन हा खांद्याला अडकवला होता। तेव्हा तिचं फोनवर बोलणं झालं। तेव्हाच मी तिच्या एका हातातून पेपर खाली निसटला आणि जेव्हा ती तो पेपर उचलायला खाली वाकली तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण त्या बाईने तिच्या आतल्या भागात घातलेल्या सर्व गुलाबी पट्ट्या मला स्पष्ट दिसत होत्या आणि ते तिचं आतलं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो। ती बाई ज्याप्रमाणे चेहऱ्यावरून सुंदर होती, तिच्या कित्येक पटीने ती आतून देखील तेवढी सुंदर होती। मग ती बाई मला पाहून म्हणाली, तुम्हारा नाम क्या है? मग मी त्या बाईला म्हणालो, मेरा नाम विशाल है, मैं यहाँ सिविल इंजिनियर हूँ। तेव्हा ती बाई मला रूम दाखवण्यासाठी वर घेऊन आली आणि ती जेव्हा माझ्या पुढे शिडीवर चढत होती तेव्हा तिचं मागचं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो। काय ती तिची बॅक साईडची फिगर हो। मी माझ्या आयुष्यात एकही कुमारी मुलगी तिच्यासारखी पाहिली नव्हती। मग त्या बाईने मला पूर्ण घर व्यवस्थितपणे दाखवले आणि ती त्या ठिकाणाहून खाली निघून गेली। मी हळूहळू माझ्या बॅगमधील सामान बाहेर काढून त्या ठिकाणी सेट करू लागलो आणि आता रात्रीचे 8 वाजले होते। मी माझा मोबाईल पाहतच त्याच ठिकाणी खाली बसलो होतो।
आणि तेव्हाच त्या बाईचा आवाज मला जेवणासाठी आला. मलाही फार भूक लागली होती, म्हणून मी 0 मिनिटात खाली येऊन त्या बाईच्या सोफ्याजवळ येऊन पोचलो. त्या बाईने मला जेवणासाठी चटई टाकली आणि जेवणाअगोदर मी त्या बाईला 10,000 रुपये डिपॉझिट दिले. तेव्हा ती बाई मला म्हणाली, "अरे विशाल, यह पैसे बाद में देते, पहिले खाना तो खा लेते." मग मी त्या बाईला म्हणालो, "मैंने आपके लिए ही यह पैसे निकाल के रखे थे." मग माझ्या हातातून त्या बाईने पैसे घेऊन मला जेवणासाठी ताट तयार केले. आणि जेव्हा ती बाई मला जेवण वाढत होती, तेव्हा तिच्याकडे पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण मी माझ्या आयुष्यात असे दृश्य प्रथमच वेळेस पाहत होतो. कारण जेव्हा जेव्हा मला ती बाई चपाती किंवा भाजी वाढत होती, तेव्हा तिचं आतलं दृश्य मला अजूनही जवळून पाहायला मिळत होतं. कारण एवढ्या दिवसापासून ती तिच्या नवऱ्याच्या संपर्कात नसल्यामुळे तिथला टाईटनेस लांबूनच पाहिल्यास नंतर मला दिसत होता. मग थोड्याच वेळात माझंही जेवण झाल्यानंतर ती बाई मला म्हणाली, "थोडा देर यही रुको, तब तक मैं खाना खा लेती हूँ." मग मी त्या बाईला ठीक आहे म्हणालो आणि तिने मला टाईमपाससाठी तिच्या घरात असलेला TV चालू करून दिला. मी अर्ध्या तासानंतर TV वर न्यूज पाहून आनंद घेतला आणि त्यानंतर ती बाईही माझ्या शेजारी येऊन खुर्चीवर बसली आणि मला म्हणाली, "विशाल, तुम्हारे घर में कौन कौन रहता है?" तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, "मेरे घर में मेरे पिताजी और मेरा एक छोटा भाई, इतने लोग हम रहते हैं." तेव्हा त्या बाईला मी म्हणालो, "आप इतने बड़े घर में अकेले कैसे रहती हो? आपको डर नहीं लगता क्या?" तेव्हा ती बाई मला म्हणाली, "कुछ महीने तक मेरी लड़की भी मेरे साथ रहती थी, मगर उसकी जॉब की वजह से उसको मुंबई जाना पड़ा. मैं आपको भाभी कह सकता हूँ क्या?" तेव्हा ती बाई ठीक आहे म्हणाली, "भाभी, आपके हाथों का खाना बहुत ही लाजवाब था. अगर आप और ज़्यादा मेस वालों को इकट्ठा करते हैं तो आपकी इनकम ज़्यादा हो सकती है." आमच्या गप्पा रात्री 11 वाजेपर्यंत सुरूच होत्या. त्यानंतर मला हळूहळू फार झोप येऊ लागली होती. असेही मला सकाळी ड्युटीला जायचे होते, म्हणून मी वहिनींना सांगून झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. रात्रभर मला फार छान झोप लागली होती. पण मी जेव्हा सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी 9 वाजेला तयार होऊन खाली आलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझं डोकं चक्रावलं. कारण त्या भाभी चक्क माझ्यासमोरच, म्हणजेच पुढच्याच हॉलमध्ये समोरच दार लावून आपले कपडे चेंज करत होत्या. मी हे सर्व दृश्य जिन्यावरून पाहत होतो. भाभी हळूहळू आपले आतले कपडे घालून त्यावर गाऊन चढवत होत्या. एवढ्या जवळून त्याची सुंदरता पाहून मी माझे भानच हरपलो. कारण माझ्या आयुष्यातील पहिल्यांदाच मी असं पाहिलेलं हे दृश्य होतं. मला काय करावे काही समजत नव्हते. मग मी मुद्दामून खोकलण्याचा आवाज करून खाली येत असल्याचे त्याला कळवले. ती लगेच आपले कपडे घेऊन आतल्या रूममध्ये गेल्या आणि तोपर्यंत मी बाहेरच सोफ्यावर येऊन बसलो. काही वेळानंतर भाभीही तयार होऊन बाहेर आल्या. मग मी त्यांना मला पाहिल्यावर त्या मला म्हणाल्या, "अरे विशाल, बहुत जल्दी आ गई तुम. मैंने अभी तक ब्रेकफास्ट की तैयारी भी नहीं करी है." तेव्हा मी भाभीला म्हणालो, "कोई बात नहीं है, आज ऐसे ही चला जाता हूँ, क्योंकि मुझे 9:30 को काम जाना पड़ता है. मैं दोपहर का खाना वही खा लूँगा. आप खाली रात का खाना बना कर रखना, हम साथ में ही खा लेंगे." तेव्हा भाभी मला ठीक है म्हणाली आणि त्यानंतर मी ड्युटीला जाण्यासाठी निघालो. ड्युटीवर आल्यानंतर पूर्ण दिवस माझ्यासमोर भाभीचे चित्र वारंवार फिरत होते. तिची ती सुंदरता आणि तिची गोरी व सुंदर असलेली पाठ आणि तिचे आतले कपडे माझे पूर्ण काम भंग करू लागले होते.
कारण ती एवढी सुंदर होती की कोणताही पुरुष समोरून जात असताना तिच्याकडून वळून नक्की बघणार. जशी ती दिसायला सुंदर होती तशी त्याचा आवाजही खूप गोड होता. माझे मित्र बोलत होते तसंच झालं. खरंच माझी तकदीर खूप चांगली झाली की मला तर भाभी रूम मालकीण मिळाली. माझा आजचा दिवस जेमतेम मी भाभीच्या आठवणीत काढला. जेव्हा मी संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस भाभी या खुर्चीवर बसून TV पाहत होत्या आणि मला पाहताक्षणी त्या मला म्हणाल्या, अरे विशाल, मैं कल से तुम्हारा ब्रेकफास्ट सुबह ही 8 बजे बनाकर रखूँगी ताकि तुम जब भी काम पे जाओगे तो तुम्हें ब्रेकफास्ट रेडी मिलेगा. मग मी काही वेळ भाभीजवळ बसून गप्पा गोष्टी करत राहिलो. तेव्हा मी भाभींना विचारले, भाभी, आपके पति आपको छोड़ के कब गए थे और आप ऐसे अकेले बिना पति के और बच्चों के कैसे जी पाती हो. तेव्हा ती भाभी मला म्हणाली, देखो, ज़िंदगी में अगर कोई तकलीफ़ ना आए तो ज़िंदगी जीने का मज़ा ही नहीं आता. मैंने ज़िंदगी में अपने दिल पर पत्थर रख कर जीना सीखा है. समाज में बहुत ताने सुने हैं. मैं जब 35 साल की थी तभी मेरे पति मुझे छोड़कर चले गए. उनको दिल का दौरा पड़ने से उनकी मौत हुई थी. तब मेरी लड़की 7वीं कक्षा में थी. मेरे ऊपर उसकी पूरी जिम्मेदारी थी. दिल तो कह रहा था कि दूसरी शादी कर लूँ, मगर मेरा मन नहीं मान रहा था. उस दिन से अब तक मेरे हर दिन और हर रातें कैसे गुजरती है वो मुझे ही पता है. फिर भी मैंने ज़िंदगी में हार नहीं मानी. अपना काम में मन लगाकर करती रही. अपनी लड़की को अच्छी पढ़ाई दी और आज वह एक अच्छी नौकरी पर है. इसलिए मैंने बाकी बातों की चिंता ही करना छोड़ दिया. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मगर भाभी, आप इतनी सुंदर हो. आपको तो कोई भी नौकरी वाला आदमी भी शादी के लिए मिल जाता और आपको देखने के बाद तो मेरा मन भी नहीं करता. तेव्हा भाभी मला म्हणाली, मेरे माता पिता ने भी मेरे लिए बहुत सारे रिश्ते लाए थे, मगर लड़के के खातिर मैंने वह सब ठुकरा दिया, क्योंकि मैं अगर दूसरी शादी कर लेती तो आज मेरी लड़की की हालत कुछ और होती. मग मी भाभीला म्हणालो, मगर भाभी, ज़िंदगी में सबको अपनी इच्छाओं को पूरा करने का हक है. आज भी आपकी तरह मुझे देखने से ऐसा क्यों लगता है कि शायद आप मुझे आपकी शादी से पहले मिली होती तो बहुत ही अच्छा होता. तेव्हा मी भाभीला म्हणाली, विशाल, तुम ऐसा क्यों बोल रहे हो. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मैं सच बोल रहा हूँ भाभी. मैंने अपनी ज़िंदगी में आपके जैसी खूबसूरत औरत नहीं देखी. आपको जो सुंदरता है मैंने अभी तक कहीं नहीं देखी. हर रोज़ ऑफिस में मेरे सामने हज़ारों लड़कियां औरत आती है, मगर जो बात आप में मुझे दिखी वो किसी में मुझे नज़र नहीं आई. इसलिए पूरा दिन मैं आपके ही बारे में सोच रहा था. तेव्हा भाभी मला म्हणाली, इतनी तारीफ मत करो विशाल मेरी कि मैं हर दिन अपने आप को आईने में देखती रहूं. और अभी बात छोड़ो और तैयार होके खाना खाने के लिए नीचे आ जाओ. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मैं अभी फ्रेश होके आता हूँ, तब तक तुम खाना बनाओ. मग भाभीने अर्धा तासात जेवण बनवले आणि बरोबर 8:30 वाजेला आम्ही सोबतच जेवणाला बसलो. आज जेवणामध्ये पनीर भाजी, शाही पनीर होते. ते मला खूप आवडत होते. मी भाभीला म्हणालो, भाभी, आज आपने मेरा पसंद का खाना बनाया है, जो कि मुझे सबसे ज़्यादा पसंद है. तेव्हा भाभी म्हणाली, मेरा भी बहुत फेवरेट है शाही पनीर, इसलिए मैंने बना लिया. मग मी भाभीला म्हणालो, देखो ना भाभी, आपकी और मेरी हर एक चीज़ कितनी मिलती जुलती है. भाभी माझ्याकडे पाहून स्माईल केल्या. भाभी माझ्यासमोर बसली होती. आताही भाभीने काळ्या कलरचा गाऊन घातला होता. त्या गाऊनमध्ये त्या कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसत होत्या. काळ्या कपड्यामध्ये तिचे अंग उठून दिसत होते.
म्हणून माझं लक्ष त्यांच्यावरून हटतच नव्हतं. मग भाभी स्वयंपाक करून घामाने पूर्णपणे ओल्या चिंब झाल्या होत्या. त्या जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि टॉवेलने आपला चेहरा पुसू लागल्या, तेव्हाच त्याच्या गाऊनचे वरचे दोन्हीही हुक ऑटोमॅटिक उघडले आणि आज त्यांनी त्याच्या आतल्या भागात पिवळ्या कलरच्या पट्ट्या घातल्या होत्या. मी ते पट्ट्यांकडे वारंवार पाहतच होतो. मग वहिनी जेव्हा माझ्यासमोर बसल्या तेव्हाही मी त्याच ठिकाणी पाहत होतो आणि अचानक वहिनीचे लक्ष माझ्याकडे गेले. मग मी त्यांनी आपल्या त्या ठिकाणी पाहिले तेव्हा वहिनींना कळाले की मी वारंवार त्याच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो. तेव्हा वहिनींनी लागतीच आपले दोन्हीही हुक लावले आणि त्या ठिकाणाहून उठून मला जेवणासाठी ताट तयार करण्यासाठी गेल्या. मी जेवत असतानाही माझ्या लक्षात वहिनीच्या त्या ठिकाणी टिकून होते. मग माझे जेवण झाल्यानंतरही वहिनी मला खाली थांबायलाही काही बोलल्या नाही. मी सोफ्यावर त्यांच्या जेवण संपण्याची वाट पाहू लागलो. आता वहिनींना माझ्यासमोर बसायचीही लाज वाटत होती, कारण जे दृश्य मी पाहिले होते त्याबद्दल वहिनींना कळून चुकले होते. पण आज काहीही करून मला वहिनींना माझ्या मनात जे त्यांच्याबद्दल सुरू होते ते सांगायचं होतं. मला त्या ठिकाणी बसून पाहिल्यानंतर वहिनी आपले काम मुद्दामूनच हळूहळू करत होत्या आणि बरोबर 10:30 वाजेला त्या सर्व काम संपवून माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, "अरे विशाल, आज तुम्हें नींद नहीं आ रही है क्या?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "क्या करूँ भाभी, कल से मेरी नींद ही उड़ चुकी है, क्योंकि जब भी मैं कोई काम करने जाता हूँ मुझे आपका ही चेहरा नज़र आता है. आपके बिना मेरा दिल ही नहीं लग रहा है." तेव्हा वहिनी खुर्चीवरून उठून माझ्या शेजारी सोफ्यावर येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, "विशाल, तुम अपने काम में ध्यान रखो, मेरी तरफ ज़्यादा मत देखो. मैं तुम्हें कुछ नहीं दे सकती हूँ. मैं एक शादीशुदा औरत हूँ. पहले ही मेरे पीछे बहुत सारी परेशानियाँ हैं. मुझे पता है तुम मेरी तरफ बार बार क्यों देखते रहते हो. तुमको मेरी ऐसी चीज़ आज दिख गई रही है जो मैं तुम्हें शब्द में भी बयां नहीं कर सकती." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, जब किराए का रूम लेने आया था तब से मैं तुम्हारे सुंदरता का दीवाना बन गया था, और जब मैं ब्रेकफास्ट करने के लिए नीचे आ रहा था तब मैंने तुम्हें साड़ी बदलते हुए तुम्हारी सुंदरता और नज़दीक से देखी. तब से मैं तुम्हें चाहने की कोशिश में लग गया हूँ." मी बोलत असताना माझा हात वहिनींच्या मांडीवर येऊन थांबला. तेव्हा वहिनी काही बोलल्या नाही. त्या फक्त माझ्याकडे पाहत होत्या. मग हळूहळू मी वहिनींचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांना मी घट्ट दाबू लागलो. वहिनींना या गोष्टीची सवय नसल्यामुळे त्या मला म्हणाल्या, "विशाल, थोडा धीरे हात दबाओ, बहुत दर्द हो रहा है." मग मला समजले की जी गोष्ट माझ्या मनात सुरू होती तीच गोष्ट वहिनींनाही भरपूर दिवसापासून हवी होती, पण कुणीच पुढाकार घेत नव्हते. आज ती वेळ माझ्या हातात आली होती. मग मी माझा एक हात वहिनीच्या चेहऱ्यावरून फिरवू लागलो. वहिनींना माझ्या हाताचा स्पर्श होताच त्यांनाही खूप आनंद मिळू लागला होता. मग त्यांनी माझा हात पकडून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, "विशाल, जो आग मेरे दिल में कई सालों में से मुझे हुई थी, आपको तुम्हारे पर्स से आज उत्तेजित होना पड़ा." मग वहिनीही तिची ओठ माझ्या ओठापर्यंत घेऊन आली आणि तेव्हाच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केल्यामुळे तिने लगेच मला मिठीत घेतले. मला सोडायची तिला अजिबात इच्छा होत नव्हती. मग मी पण तिला साथ देऊ लागलो. हळूहळू आमचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते. आता माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य नव्हते, म्हणून मी लगेच वहिनींच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत
आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत होतो. हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. आता ती वेळ जवळ आली होती ज्या गोष्टीची आतुरता वहिनीच्या मनात भरपूर दिवसापासून होती. तेव्हा वहिनीने माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मला म्हणाल्या, विशाल, तुम्हारा शरीर तो बहुत हार्ड है. धीरे धीरे मुझे इन चीज़ों की आदत नहीं है, नहीं तो मुझे बहुत तकलीफ होगी. मी रात्रभर तिच्याजवळच होतो. मी माझ्या रूममध्येही न जाता तिच्याजवळ राहून भरभरून प्रेमाचा आनंद घेत राहिलो. माझ्यामुळे वहिनींनाही त्या गोष्टीची आठवण आली की आज माझा त्या दिवशी घेतलेला लग्नाचा निर्णय खरा होता. जी मजा मला एकट्यात राहून विशालने आज दिली, ती मजा मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यानेही देऊ शकली नाही. तेव्हा वहिनींनी मला वरच्या रूममध्ये न राहता तिच्यासोबत राहायला सांगितले आणि आता माझ्या रोजचे नित्य नियम झाले होते. मी दररोज सकाळी कामावरून तर जायचा, पण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी आणि माझी विधवा घरमालकी एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. काही महिन्यानंतर वहिनीने माझ्यासमोर लग्नाचा सुझाव मांडला आणि त्या मला म्हणाल्या, विशाल, हम दोनों अगर शादी कर लेते हैं तो ऐसे हमें बंद कमरे में रहकर प्यार नहीं करना पड़ेगा. हम दुनिया के सामने भी बाहर घूम सकते हैं. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मैं तुमसे बहुत छोटा हूँ भाभी. मैं इस उम्र में तुमसे शादी कैसे करूँ? तुम मुझे बहुत अच्छी लगती हो, इसलिए मैं तुमसे दिलो जान से प्यार करता हूँ. अपनी अधूरी ख्वाहिश तुमसे पूरी करते रहो. मैं तुम्हारा साथ जिंदगी भर देता रहूँगा. मगर मेरी शादी भी हो जाती है, फिर भी मैं तुम्हें उतना ही प्यार दूंगा जितना प्यार मैं तुम्हें करता हूँ. तेव्हा वहिनीच्या मनाला शांतता लागली आणि तिने परत मला मिठीत घेतले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. अशा प्रकारे घरमालकींसोबत ती विधवा असली तरी नवऱ्यासारखं प्रेम करत होतो. एके दिवशी वेगळाच प्रकरण समोर आला. त्या दिवशी आम्ही हे सर्व करत असताना त्याची मुलगी मुंबईवरून घरी आली. ती तिच्या आईला म्हणजेच वहिनीला सरप्राईज देणार होती. तिला फार मोठा सरप्राईज आमच्याकडून मिळाला, कारण आम्ही आतून कडी लावायचं विसरलो होतो. आम्हाला त्या अवस्थेत पाहून त्याची पायाखालची जमीनच सरकली होती. आता आम्ही सोबत राहत होतो. ती तिच्या मम्मीपेक्षा अधिकच सुंदर होती. एके दिवशी वहिनी बाहेर गेल्यानंतर मी आणि तिची मुलगी. मित्रांनो, कथा खूप मोठी आहे. याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पुढे कथा खूपच वेगळ्या दिशेने जाणार आहे. जर तुम्हाला पुढचा भाग लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा.